अरे वा, छान केलीयस पोळी. काही काय अगं, नकाशा झाला ऑस्ट्रेलियाचा. दे बघू. हे बघ. सगळ्या बाजूंनी सारखी लाटलीयस ना, मग मस्त फुगेल. काही काय बोलतेस? माझं असंच होतं. तुला माहिती का दादा काय म्हणतो? तो म्हणतो की मला अवघड इक्वेशन्स लगेच सॉल्व्ह करता येतात, पण सोपी नाही जमत. ए पिऊ, ऐक ना, थोडा वेळ बसून घे. हा, बराच वेळ उभी आहेस आणि या किचन मध्ये प्रचंड उकडतं. रेश्मा ताई, तू मला भाजी करायला पण शिकवणार होतीस आज, तू म्हणली होतीस काल. बर, निवड आवडीची आणि चिर. ए वाव, वांग दादाला खूप आवडतं. हो, मीनललाही भयंकर आवडतं, पण तिला भरलेली वांगीच चालतात. ती घरी असताना रस्ता करता येत नाही. आणि आशू दादाला काय आवडतं? आशूला काय नाही आवडत हे विचार. सगळं खातो, पण गोड केलं ना की विशेष खुश असतो. आणि अनाताईला? अॅनाने ठरवलंय तिला काही भाज्या आवडत नाही, जसा लाल भोपळा. मग मी तो खिसून तिच्या थालीपीठात टाकते, तिला कळत नाही. पण मेथी असली ना की खुश असते. आणि कैवल्याला? कैवल्याचं वेगळंच आहे बाबा. पिझ्झा, पास्ता सगळे इंटरनॅशनल ना. पण मटकीची उसळ भयंकर आवडते. दुपारी केलेली उसळ कधी कधी संध्याकाळी वाटीत शेव वगैरे टाकून खातो. अगं थांब. ऐक बघू. काय ग? तर दादा तुझा भयंकर रागवणार ना. हो. कशाला गेलीस चिराचिरी करायला? लहान आहेस ना तू अजून. हळूहळू. थांब थांब, सोड सोड. आणि काय म्हणाल माहिती का दादा? तुला मी किती वेळा सांगितलंय, भाज्या चिरताना सुरी आणि हात यामध्ये किमान 1 सेंटीमीटरचं अंतर असलंच पाहिजे. काही बोलत असतो ग तो. सुजय, बास झालं काम, ये जेवायला ये. कसं असतं ना सुजय, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. किंवा पडल्याशिवाय धावता येत नाही. आणि स्वयंपाक असो किंवा आयुष्य, आधी खर्चट लागतं, मगच आपण शिकतो ना. काय काय असं उदाहरण देत काय बोलतेस? काय ते थेट सांग ना. बरं ऐक, रागवू नकोस. आज पिऊने पोळ्या केल्या आणि भाजी केली, पण तिचं बोट. बोट काय? भाजी कापताना बोटाला लागलं? कशाला हे नसते उपद्व्याप करता यार तुम्ही? मी सांगितलं होतं ना ती लहान आहे अजून. असं मी चिडीन असं तुम्हाला वाटेल, पण असं मी काही करणार नाही. इट्स ओके, इट्स ओके, काही प्रॉब्लेम नाही आहे.